नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 8वा लेसन बघतोय. स्केलेटन सिस्टीम या ह्युमन स्केलेटन सिस्टीम यामध्ये आपण मागच्या तासाला जे आपल्या स्केलेटन सिस्टीमचे जे दोन मुख्य पार्ट पडतात, एक्सेल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन, याविषयी माहिती बघितली. आज आपण नवीन पॉइंट शिकतोय. ट्राय दिस, करून पहा. Move the different parts of our body from the head to the toes and observe the different place at which they can bend or turn. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराची वेगवेगळी ठिकाणी हालचाल होत असते. शरीराचे भाग कोणत्या ठिकाणी वाकतात किंवा फिरवतात याचे आपण काय केलं पाहिजे? निरीक्षण. The bones in our body are connected to each other by means of ligaments. आणि आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी अस्थबंधनांनी जोडलेले असतात. लिगमेंट्स म्हणजे एकमेकांस स्नायूंनी आपले काय झालेले असतात? जोडलेले असतात. जॉइंट्स म्हणजे सांधा. जॉइंट्स आर द प्लेस वेअर 2 or more than 2 bones आर कनेक्टेड टू इच अदर. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला आपण काय म्हणतो? तर जॉइंट्स, सांधा म्हणतो. जॉइंट्स आर ऑफ 2 टाइप्स, मुव्हेबल जॉइंट्स आणि इमूव्हेबल जॉइंट्स. त्या जॉइंट्सचे 2 भाग पडतात. एक आहे मुव्हेबल आणि सेकंड आहे इमूव्हेबल. मुव्हेबल म्हणजे चल सांधा आणि अचल सांधा. मुव्हेबल जॉइंट्स, बोन्स कॅन मूव्ह. काय होतं? तर हाडांची हालचाल होते, त्याला आपण काय म्हणतो? मुव्हेबल जॉइंट. फॉर एक्झाम्पल, बोन्स ऑफ आर्म्स अँड लेग्स. हात पाय यांतील हाडे ही कशी आहेत? तर मुव्हेबल जॉइंट्स आहेत. इमूव्हेबल जॉइंट्स, बोन्स कॅनॉट मूव्ह. हाडांची हालचाल होत नाही. फॉर एक्झाम्पल, बोन्स ऑफ अ स्क्यूल, कवटीचे हाड. टाइप्स ऑफ मुव्हेबल जॉइंट्स, हिंग जॉइंट, बॉल अँड सॉकेट जॉइंट, क्लिंग्ड जॉइंट्स. हिंग जॉइंट्स म्हणजे कशाचे टाईप बघतोय? तर मुव्हेबल जॉइंट्स. चल सांध्याचे आपण पॉइंट्स बघतोय. त्यामध्ये पहिला आहे हिंग जॉइंट्स म्हणजे बिजागरीचा सांधा. बॉल अँड सॉकेट म्हणजे उकळीचा सांधा. आणि थर्ड आहे क्लिंग जॉईंट म्हणजे सरकता. दिस टाइप ऑफ जॉईंट अलाउज द मुवमेंट्स ऑफ अ बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. इट मूव्ज इन अ 180 degree अँगल. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल ही एकाच दिशेने शक्य होते. या सांध्यांची हालचाल ही 180 कोनामध्ये होत असते. उदाहरणार्थ, आपला एल्बो म्हणजे आपला कोपर आहे, नी म्हणजे आपला गुडघा. या दोन्हींची हालचाल कशी होते? तर एकाच दिशेने होत असते. आणि या सांध्यांची हालचाल ही 180 डिग्रीमध्ये होत असते. सेकंड आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, उखीचा सांधा. इन दिस टाइप ऑफ जॉईंट्स द बोन्स कॅन मूव्ह इन 2 or more डायरेक्शन इन अ 360 degree अँगल. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशेने होत असते. या सांध्याची हालचाल ही 360 डिग्री कोनामध्ये होत असते. फॉर एक्झाम्पल, शोल्डर अँड हिप जॉईंट्स. शोल्डर म्हणजे तुमचा खांदा आणि हिप जॉईंट्स म्हणजे खूप आपला. थर्ड आहे ग्लिंग जॉईंट्स. इन दिस टाइप ऑफ जॉईंट्स द बोन्स कॅन ओनली वन स्लाइड ओव्हर इच अदर. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. फॉर एक्झाम्पल, विस्ट अँड अँकल, मनगट, पायांचा घोटा ही या ग्लिटिंग जॉईंटची काय आहेत? एक्झाम्पल आहेत. हे प्रश्न असू शकतात. मॅच द फॉलोइंगला असतील, रिकाम्या जागेला असतील, वेगवेगळे एक्झाम्पल देतील आणि कोणत्या जॉईंट्समधले एक्झाम्पल आहे हे प्रश्न इथे विचारले जातील. कॅन यू रिकॉल? सांगा पाहू. Which organ helps us to sense whether something is hot or cold, rough or smooth? एखादी वस्तू किंवा पदार्थ गरम, थंड, खडबडीत, गुळगुळीत आहे याची जाणीव तुम्हाला कोणत्या अवयवांमुळे होते? तर कशामुळे? आपल्याला रफ आहे हे आपल्या हाताचा, आपण हात लावल्यानंतर आपल्याला कळतं, म्हणजे आपल्या स्किनवर आपल्याला कळतं ते कसे आहे. पुढचा पॉईंट आहे द स्किन. स्किन म्हणजे त्वचा. The skin is an important and a large organ of all living things. त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक काय आहे? तर महत्त्वाचा अवयव आहे. The skin has a hair. त्वचेवर केस असतात. There are nails on the skin at the tips of the fingers and toes.
तर पायांच्या व हातांच्या बोटाच्या टोकावर त्वचेवर नखे असतात. The skin gives us the sense of a touch. आणि त्वचेच्या या अवयवामुळे आपल्याला स्पर्श झाल्याची जाणीव होते. द स्किन इज ॲन इम्पॉर्टंट सेन्सेसरी ऑर्गन ऑफ द बॉडी. आणि त्वचा ही आपल्या शरीराचे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे, सेन्सेसरी ऑर्गन आहे. डेफिनेशन: द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. शरीराच्या बाह्य आवरणाला आपण काय म्हणतो तर स्किन, त्वचा म्हणतो. द स्ट्रक्चर ऑफ स्किन, त्वचेची रचना. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर्स. मानवी त्वचेची मुख्यतः 2 थरांची बनलेली आहे. म्हणजे आपल्या शरीराचे पहिले 2 घटक आहेत, 2 अवयव आहेत. द आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड इपिडर्मिस. जो बाहेरचा लेअर आहे, सर्वात वरच्या थराला आपण काय म्हणतो तर इपिडर्मिस. अँड द लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. आणि शरीराच्या आतल्या थराला आपण काय म्हणतो तर अंतर्त्वचा किंवा आपल्या डर्मिस, आपल्या शरीराच्या आतला भाग. बिलो द डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. त्याखाली रक्तवाहिन्या, मज्जातंतूचे जाळे, ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूचे जाळे म्हणजे आपली नर्व फायबर. द सबक्युटेन्सेस लेअर अंडर दिस नेटवर्क मेंटेनन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि त्यांच्या खाली उपतत्वीय थर असतो, तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचं काम करतो. द इपिडर्मिस हॅज व्हेरियस लेअर. आणि बाह्य त्वचेचे वेगवेगळे थरही असतात. म्हणजे डॉट स्ट्रक्चर ऑफ द स्किन. किंवा असंही असेल विच टू लेयर्स ऑफ द स्किन. त्वचेचे 2 थर कोणते तर एक आहे इपिडर्मिस आणि दुसरा आहे डर्मिस. स्ट्रक्चर ऑफ स्किन. मग ड्रॉ अँड लेबल द डायग्राम ऑफ स्किन. स्किनची डायग्राम काढा असाही प्रश्न असू शकतो. लेअर दिलेत इपिडर्मिस, डर्मिस अँड सबक्युटेस म्हणजे उपतत्वीय थर, बाहेरचा सगळ्यात आतला थर. हे आहेत स्किनचे. पुढचा आहे फंक्शन ऑफ द स्किन. त्वचेचे कार्य काय. प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट ऑफ द बॉडी लाईक मसल, बोन, ऑर्गन सिस्टीम इट्सेट्रा. शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचं काय करतं, रक्षण करतं. हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करतं. सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी. डी जीवनसत्वाची निर्मिती करतं. रिअलायझिंग स्वेट और रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. शरीरातील घाम. स्वेट म्हणजे घाम, SWEAT. स्वेट म्हणजे घाम. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर काय करतं, नियंत्रण ठेवतं. गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हर्ट अँड कोल्ड. उष्णता, थंडी यांपासून संरक्षण करतं. द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सेसरी ऑर्गन ऑफ टच. आणि त्वचेच्या स्पर्श इंद्रिय म्हणून हे स्किन कार्य करत असतं. पुढचा प्रश्न आहे कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक और प्ले इन द हॉट सन. उन्हात चालल्यामुळे अथवा उन्हात खेळल्यामुळे काय होते. घाम जास्त येतो, आपल्याला दम लागतो, तहान खूप लागते. म्हणजे हे कशामुळे होतं तर हॉट क्लायमेटमध्ये आपण काय होतो, खेळलो जातो म्हणून. मग थोडासाच पॉईंट राहिला आहे, हा आपण उद्याच्या तासाला बघूया. आज एवढंच बघूया. ह्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. काही शंका असल्यास विचारा आणि अभ्यासाला सुरुवात करा. प्रथम सत्र परीक्षा लवकरच सुरू होत आहे. त्यासाठीचा मी सिलेबस दिला आहे. पहिले 1 ते 8 धडे आहेत. या 8 धड्यांचा अभ्यास करा. ज्या नोट्स दिल्यात त्या वाचत चला. काही नाही समजलं तर विचारा. थँक्यू.